नमस्कार मंडळी, कसे आहात? बरं, आज मी माझ्या मुलींना टिफिनमध्ये कोळंबीची चटणी आणि चपाती करून देते. कधी कधी असं वेगळं काय करायला बरं वाटतं ना. आपल्याला पण बरं वाटतं आणि पोरांना पण आवडतच असतं. त्यांना भाज्या तर नकोच असतात. किती भाज्या छान छान करून दिला तरी पोरांचं आपलं तेच असतं, काहीतरी वेगळं दे, वेगळं दे, वेगळं दे. काय द्यायचं हो वेगळं? आणि रोज रोज विचार करून थकून जाते की आज भाजी काय द्यायची, आज भाजी काय द्यायची. आणि एवढ्या चांगल्या चांगल्या भाज्या करून देऊनसुद्धा ना पोरं भाजी आहे ना परत घरी घेऊन येतात. एक एक चमचा भाजी पण त्यांना संपत नाही. मग मी आज कोळंबीची चटणी दिली, एकदम फडशा मारून आणला. भाज्या चांगल्या चांगल्या करून दिल्या ना, तर ही लोकं काय करतात माहिती आहे तुम्हाला? चपाती नुसती गुंडाळून खातात आणि भाजी परत घरी घेऊन येतात. मग सांगा काय करायचं? मग कधी कधी असं काय दिलं ना जरा खुश पण होतात. त्या एक एक चमचा दिलेल्या भाज्या पण फेकायला मग घरी आणीपर्यंत खराब होतात. मग फेकायला पण जीवावर येतं. मग असं काहीतरी चटणी वगैरे कधीतरी प्राऊन्सचं राईस करून द्यायचं किंवा प्राऊन्सची चटणी करून दिली किंवा जवळ्याची चटणी करून दिली तर कधीतरी खातात. म्हणजे जवळ्याची चटणी पण इतकं खात नाहीत, पण असं प्राऊन्सचं वगैरे खातात तरी. नाहीतर आपलं रोजचं तेच नको, म्हणजे आवडलं नाही मला, हे चांगलं नव्हतं, हे चांगलं नाही, हे चांगलं, असंच करत येतात. बरं, तुम्ही पण अशी चटणी बनवता का? मुलांना देता का? बनवत असाल तर त्या खातात मुलं छान. आणि माझ्या पोरी तर खात नव्हत्या, पण आता इतक्या छान खातात कोळंबीची चटणी वगैरे. म्हणजे भाजी खाऊन कंटाळला असेल ना, खात तर नाहीत भाज्या, पण असं भाजींचं नाव काढलं ना की तोंड असं वाकड तिकडं करतात. त्यापेक्षा असं काय थोडं थोडं दिलं की खातात तरी. असो, ही कोळंबीची चटणी तुम्ही पण अशी बनवा. आणि मी पण मस्तपैकी चपात्या बनवून दिलेल्या आहेत आणि एका साईडला चहा बनवायला ठेवलेला मी. आणि म्हणजे ती चटणी बनवता बनवता मी पीठ पण मळून घेतला आणि एका साईडला चहा पण ठेवला, एका साईडला चटणी पण बनवून घेतली. आणि आता चपात्या मस्तपैकी फटाफट करून टिफिन भरून देणार आहे. आणि त्याच्यामध्येच चहाबरोबर त्यांना 1-2 पराठेसुद्धा बनवून देणार आहे. कारण माझ्या लहान पोरीला पराठे खूप आवडतात. मोठी एवढी नाही खात, पण लहान मुलीला माझ्या खूप आवडतात. म्हणून आपलं तिच्यासाठी पराठे मी हमका चपाती पीठ मळलं की तिच्यासाठी पहिला पराठा बनवते. आणि टिफिनमध्ये मी त्यांना कधी कधी स्नॅक्ससाठी ॲपल देते, कधी बनाना देते, कधी एकदमच काही फ्रूट नसतील तर मग कुकीज वगैरे बिस्किट्स असे देते. कारण त्यांना 2 हे होतात ना, मधली सुट्टी होते, त्याच्यामुळे त्यांना असं द्यावं लागतं. तिथूनच एक माझी लहान पोरगी तिथूनच ट्यूशनला पण जाते. मग तिला 3 टिफिन द्यावे लागते, अजून त्याच्यावर अजून वेगळं काहीतरी द्यावं लागतं. कधी कधी ट्यूशन नसेल तर मग मला पण थोडंसं असं रिलॅक्स वाटतं की आज ट्यूशन नाही, चला आज एक टिफिन कमी आहे. नाही तर किती टिफिन द्यायचे हो, सारखं म्हणजे रोज विचार करावं लागतं, आज हे देऊ, आज हे देऊ, आज हे देऊ. आणि रोज रोज फ्रूट पण खाऊन मुलं कंटाळायला लागली माझी. मग काय करणार? तुम्हाला माहिती आहे, फ्रूट पण खायला कंटाळा देतो. कोणी आयतं दिलं तरच खायला बरं वाटतं, पण ते रोज ॲपल करून पण किती ॲपल खायचे, बनाना किती खायचं. मग असं काहीतरी मग कधी कुकीज वगैरे बिस्किट्स वगैरे टाकून द्यावे लागतात. मग आपले मजेने खातातसुद्धा. चला, माझं टिफिन वगैरे सगळं भरून झालेलं आहे आणि आता मुली पण जायला निघालेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया. बाय.